नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधव चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. केरळमध्ये 2 दिवस पाऊस उशिरा दाखल झाला. त्यानंतर तब्बल 15 दिवस मान्सून अरबी समुद्रातच होता. पुढे मान्सूनची वाटचाल होत नव्हती, त्याच्यामध्ये पेरण्या रखडल्या होत्या. यंदा राज्यात उशिरा पाऊस दाखल झाला असला तरीही दमदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज राज्यातील अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. 1 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला आहे. राज्यातील जवळपास भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, जळगाव, नंदुरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. जळगावातील अंजन विहिरे गावातील झिरी नदीला पहिल्याच पावसात पूर आला असून नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. अंजन विहिरेसह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या छोट्या नाल्यांना पूर आल्याने झिरी नदीला पूर आला असून बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. नदीला पूर आल्याने परिसरातील शेतामधील कोरड्यात झालेल्या बोरवेल तसेच विहिरींना देखील पाणी आल्याचे जलस्रोत जिवंत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात अखेर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र या झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान पावसाच्या आगमनामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जून अखेर नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 11.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.